मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्ह. पाणी पुरवठ्याच्या खर्चात वाढ झाल्यामुळे पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर. निवडणुकीच्या तोंडावरती पाणीपट्टी वाढीचा निर्णय होणार का याची उत्सुकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विदर्भातील सर्व भाजप आमदारांचा आज नागपुरात सत्कार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते संध्याकाळी होणार सत्कार सोहळा. कांद्याच्या दरात घसरण सुरूच. लाल कांदा 1500 रुपये प्रति क्विंटलवर निर्यात शुल्क रद्द करण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये लष्कराच्या गाडीला अपघात. एलओसी जवळ बनलोई सेक्टरमध्ये दरीत कोसळली सैनिकांची बस. 5 जवान शहीद. बिहार आणि केरळच्या राज्यपालांची अदलाबदली. केरळचे आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे बिहार तर बिहारचे आर्लेकर केरळमध्ये. जनरल व्ही.के. सिंग यांच्याकडे मिझोरम तर माजी केंद्रीय गृहसचिव अजय भल्लांना मणिपूरची जबाबदारी. टिपेश्वरमधून धाराशिवमध्ये आलेला वाघोबा रामलिंग जवळच्या बार्शी वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद. दोन्ही जिल्ह्यांच्या वनविभागाकडनं वाघांच्या हालचालीवर नजर. प्रेषित येशूचा आज जन्मदिवस. जगभरामध्ये ख्रिसमस सणाचा जल्लोष. मुंबईसह राज्यभरातही ठिकठिकाणी सेलिब्रेशन. अंतराळामध्ये सुनीता विल्यम्सने साजरा केला नाताळ. ख्रिसमस आणि नववर्षांच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी. तुळजापुरात मंदिर 22 तास खुलं ठेवण्याची वेळ. शिर्डी आणि अक्कलकोटसह पंढरपूरलाही भाविकांच्या रांगा. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 100वी जयंती. दिल्लीतल्या सदैव अटल स्मारकावर प्रार्थना सभेचं आयोजन. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांची उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.